राज्यात मविया आणि महायुतीनंतर आता तिसऱ्या आघाडीची शक्यता आहे। प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू आणि राजू शेट्टी एकत्र येणार अशी चर्चा रंगलेली आहे। राज्यातील तिसऱ्या आघाडीसाठी महायुतीचे छुपे प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येते, कारण महायुतीला लोकसभेमध्ये म्हणावं तसं यश आलेलं नाहीये। पिछेहाट महायुतीची झाल्याचं पाहायला मिळते। सत्ताधाऱ्यांचे जे खासदार आहेत ते कमी निवडून आलेले आहेत आणि कुठेतरी एक मोठा फटका राज्यामध्ये बसलेला आहे। याचं कारण शेतकरी, त्याचबरोबर जे मागासवर्गीय लोक आहेत, मतदार आहेत किंवा इतरही जे मतदार आहेत त्यांनी महायुतीच्या नेत्यांना, महायुतीच्या उमेदवारांना पसंती दिली नाही, या पक्षांना पसंती दिली नाही आणि त्यामुळे त्यांना एक मोठा फटका बसल्याचं बोललं जात होतं। आणि अशामध्येच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, त्याचबरोबर शेतकरी नेते बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे आता एकत्र येणार अशी चर्चा रंगलेली आहे आणि त्यासाठी महायुतीकडून, सत्ताधारी महायुतीकडून छुपे प्रयत्न केले जात असल्याचं सुद्धा कळत आहे। कारण या मतदारांमध्ये शेतकरी असतील किंवा जे मागासवर्गीय मतदार आहेत त्यांना कुठेतरी या तिसऱ्या आघाडीकडे वळाल्यास याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मवियाच्या वाटेत तिसऱ्या आघाडीचा अडथळा ठरण्याची शक्यता वर्तवली जाते, तर तिसरी आघाडी मवियाची मतं खाण्याची ही शक्यता आहे। मवियाची मतं कमी झाल्यास त्याचा फायदा आपोआपच महायुतीला होऊ शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।